आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। पारध्यांच्या टोळीचा पोलिसांवर हल्ला, दगडफेक, चावा घेऊन पोलीस जखमी। तासगाव तालुक्यातील घटना, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। तासगाव तालुक्यातील कारखाना पलूस रोड लगत असलेल्या तुर्ची फाटा येथील गायरान पारधी वस्तीत सोमवारी सकाळी पोलिसांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरातील चोरी प्रकरणी संशयितांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक, धक्काबुक्की आणि शिवेगाळ करण्यात आली। या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागनाथ मंदिर चोरी प्रकरणी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10:35 वाजण्याच्या सुमारास तुर्ची फाटा येथील गायरान पारधी वस्तीत गेले होते। जयश्री शिवाजी चव्हाण हिच्या घरासमोर काही संशयित बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी बबल्या उर्फ बबलू पपल्या शिंदे व प्रशांत हिम्मत शिंदे यांच्याकडे चौकशी सुरू केली असता तेथील उपस्थितांनी पोलिसांच्या कारवाईस विरोध केला। यावेळी जयश्री शिवाजी चव्हाण हिने पोलिसांना चौकशी करून न देता सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे। तिने फरशीचा तुकडा फेकून मारण्याचा प्रयत्न केला, तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला चावा घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। याचवेळी पोलीस कर्मचारी अमर सूर्यवंशी यांच्या छातीवर दगड मारण्यात आला, तर संतोष माळे यांच्या उजव्या हाताच्या तळ हातावर दगड लागून ते जखमी झाले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी पोलिसांना शिवेगाळ करून धक्काबुक्की केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी जयश्री शिवाजी चव्हाण, बबलू पपलू शिंदे, पूजा हिम्मत शिंदे, प्रशांत हिम्मत शिंदे, अरविंद राजू चव्हाण राहणार सांडगेवाडी तालुका पलूस आणि मच्छिंद्र श्रीशैल चव्हाण राहणार बेळंकी तालुका जत यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण, दगडफेक व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। दरम्यान घटनेनंतर संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी घटनेची पुष्टी करत पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।